तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर. ऐकत जा, मला पाहत पण जा, आणि हो प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. का इतिहासातील जुन्या गोष्टी नव्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न चालू आहे. एक मराठी म्हणून किंवा एक महाराष्ट्रातला रहिवासी म्हणून, एक महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले माणूस म्हणून आपल्याला आपला इतिहास माहीत हवा. आता सध्या मराठी शाळा तर फार बंद झाल्या आहेत. तुम्हाला किंवा आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल माहिती ती मिळते ती युट्यूबवरच मिळतात. माझ्यासारखे असंख्य माहिती गोळा करून तुमच्यासोबत ते शेअर करतात, तुम्हाला ती माहिती देतात. त्यांनाही सबस्क्राईब करा, शेअर करा. माझ्यासारखेच माझे मित्रमंडळी आहेत, त्यांना पण सबस्क्राईब करा, शेअर करा. का बरं आम्ही प्रयत्न करतो की हा इतिहास तुम्ही विसरू नको. कारण की इतिहास जो विसरला तो सगळं विसरला. इतिहासातून शिकतो माणूस. त्याच्यामुळे माझा प्रयत्न आहे की जितकं माझ्याकडून प्रयत्न होईल मी तितकी माहिती तुम्हाला सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करू, आणि याचा फायदा येणाऱ्या समोरच्या मुलांना होईल. आम्हाला आमचा फायदा त्या काळी झाला जेव्हा म्हणजे 4थी मध्ये आम्ही शिवाजी महाराज शिकलो तर असे शिकलो की शिवाजी महाराज आमच्या मनी बसलेत. आज प्रत्येक युवा पोराच्या डोक्यात शिवाजी महाराज संभाजी महाराज आहेत. पण ते संभाजी महाराज, ते शिवाजी महाराज आपल्याला वर नाही, आपल्याला ते मनापासून शिकायचे आहे. तर त्यासाठी माझा थोडा प्रयत्न आहे. तर मागच्या एपिसोडमध्ये आपण शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक निर्णय बद्दल व्हिडिओ टाकला होता, ज्याच्यामध्ये नेताजी पालकर आणि बजाजी निंबाळकर बाबतीत होता. तर तो माझा पहिला व्हिडिओ होता त्या म्हणजे थोडं ऐतिहासिक बद्दल. आज आपण शिवाजी महाराजांचा कुळ किंवा मेन पूर्वज यांच्या बाबतीत आज थोडीशी आपण माहिती घेऊ. तर जी मी पुस्तक वाचली आहे कृष्णाजी अर्जुन केळुसकर लिखित छत्रपती शिवाजी महाराज. त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा जो कुळ आहे याच्या बाबतीत 4 तर्क टाकलेले आहेत की 4 पद्धतीचा तर्क आहे त्यांनी जो टाकलेला आहे. पहिला तर्क आहे 12व्या शतकाच्या संदर्भात, म्हणजे 12व्या शतकापासून त्यांनी तर्क जो त्यांचा कुळ किंवा पूर्वज काढलाय महाराष्ट्रामध्ये. नंतर आहे 3 बखर होत्या. त्या 3 बखरापैकी एक बखर आहे शिव दिग्विजय बखर. दुसरी आहे मराठ्यांच्या साम्राज्यातील बखर, आणि तिसरी जी आहे ती आहे भिडेकृत शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांच्या इतिहासातील बखर. तर जर आज आपण बघू ह्या 4ही बखरीबद्दल आणि 4ही सार बघू. माझ्या पद्धतीने मी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगतो. काही चुकलं असेल तर मला माफ कराल. माझं ही फर्स्ट टाइम आहे, मी पहिल्यांदा करतोय असा व्हिडिओ. तर मी प्रोफेशनल युट्यूबर नाही आहे की काही होईल तर काही जर माझ्याकडून गफलतीमध्ये काही चूक झाली असेल तर ते मला माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगाल, मी ते नक्कीच अपडेट करेल. तर आज आपण बघूया की 12व्या शतकामधील सार. 12व्या शतकातला सार आहे 1275चा. यांचा संबंध येतो आपला सगळ्या राजपुती घराण्याशी, सूर्यवंशी, जे अयोध्येचे मूळ होते आणि यवनी अयोध्येचे मूळ होते. तर याच्यामध्ये जो सार आहे तो का होता की त्याच्यामध्ये चित्तोडचा संबंध येतो, चित्तोड किल्ल्याचा संबंध येतो की दिल्लीवर यवनांची सत्ता झाली होती आणि त्यामुळे सतत हिंदू राजपूत आणि यांच्यात युद्ध व्हायची, पण त्यात राजपुतांना नेहमी अपयश यायची. अशा वेळेस 1275च्या काळात चित्तोडच्या गादीवर लक्ष्मणसिंह नामक राजे बसले. त्यांना भीमसिंह नामक भाऊ होते, चुलत भाऊ होते. त्यांची जी पत्नी होती पद्मिनी, भीमसिंहाची जी पत्नी होती ती फार लावण्यवती होती. या लावण्यवतीची चर्चा दिल्लीच्या बादशहाच्या दरबारात होती की ती अप्रतिम लावण्य आहे. आणि त्या काळामध्ये खिलजीचा काळ होता 12व्या शतकातला. तर जेव्हा ही गोष्ट खिलजीच्या कानी गेली की चित्तोडगडच्या राजाची राणी ही फार लावण्यवती आहे, तिला पाहण्याचा अभिलाष त्याच्यावर जडला आणि तो भरपूर सैन्यनिशी घेऊन चित्तोडगडाच्या किल्ल्यावर त्यांनी वेढा दिला. हा वेढा इतका बुलंद होता की त्या काळी राजाला तो भेदणे किंवा त्याला तोडणे किंवा त्या खिलजीला
पराभूत करणे त्यांना शक्य नव्हते. अशा वेळेस त्यांनी तर्क लावला, जर आपण आज युद्ध करतोय किंवा हे होतोय तर आपलं संपूर्ण कुटुंब नष्ट होईल. तर त्यांनी एक विचार मांडला. त्यांचे जे 10 पुत्र होते, त्या 10 पुत्रापैकी त्यांनी जे 2 नंबरचे जे पुत्र होते, द्वितीय नंबरचे, ज्यांचं नाव अजयसिंह होते, अजयसिंहांना त्यांनी विचारपूस केली. विचारपूस म्हणजे त्याची चर्चा विचार झाली की आम्ही सगळे बंधू युद्धाशी लढू, तुम्ही वंशवेळ टिकवावी यासाठी तुम्ही इथून पळून जाऊन, चोर मार्गे पळून जाऊन वंशवेळ वाढावी आणि लोक जमाव करून पुन्हा यवनांशी लढून आपले राज्य काबीज करावे. तेव्हा त्यांनी इच्छा नसताना पण वडिलांची आज्ञा असल्यामुळे अजयसिंग हे तिथून पळून निघून, चोर वाटेने निघून जाऊन आणि सोबत भीमसिंह यांचे पुत्र हुन्नरसिंह यांना सोबत घेऊन त्यांनी तिथून दूर पलायन केले व काही काळाने लोकांची जमाव करून त्यांनी पुन्हा तो राज्य काही बळकावले. त्यांनी काही लोकांचा आश्रय घेतला, पुन्हा राज्य त्यांनी काबीज केले. आणि हे करताना म्हणजे अजयसिंह करताना त्यांना त्यांच्या पुतण्यावर फार जाम प्रेम होते, त्याच्यामुळे त्यांनी त्यांना गादीवर बसवले आणि राज्य सांभाळले. अशाच मध्ये अजयसिंह यांना पुत्र झाले. त्या पुत्रांचे नाव यांनी सज्जनसिंह ठेवले. सज्जनसिंह हे खूप मोठे पराक्रमी होते त्यावेळेस. त्यांनी त्यांचा पराक्रम गाजवला आणि अजयसिंहाच्या मृत्यूनंतर राज्यामुळे भावाभावात विमोप नको म्हणून त्यांनी तिथून निघून जाऊन दक्षिणेस आले व त्यांनी स्वबळावर राज्य निर्माण केले. त्या स्वबळावर राज्य निर्माण केले. त्यांच्या वंशवेळमध्ये दिलीपसिंह, भोसाजी आणि देवजाजी हे पुत्ररत्न झाले. त्यांना 4 पुत्ररत्न होते. त्यांचे नाव होते दिलीपसिंह, सिंहजी, भोसाजी आणि देवराजजी. आता याच्यामध्ये जे आहे देवराजजी हे महत्वाचे आहे. इथून वंशवेळ आपली इकडून महाराष्ट्रामध्ये यांनी चालू केली आहे. या सगळ्यांनी यवनासोबत लढताना यांचे आयुष्य गेले, यांनी युद्ध केले, पत्कारले, यांना वीरगती प्राप्त झाली. पण याच्यामध्ये असे झाले की यांच्याशी सारखं लढून यांच्याशी यवनाशी करून ते फार म्हणजे म्हणून म्हणतो जेरीस येऊन गेले होते. या जेरीसला कंटाळून ते देवराजजी हे दक्षिणेकडे आले व त्यांनी कृष्णा व भीमा नदीच्या पाशी त्यांनी त्यांचं वास्तव्य निर्माण केलं. तिथली पाटलकी त्यांनी घेतली आणि कुठल्या तरी दक्षिणेत आल्यानंतर त्यांनी आपले नाव यवनाच्या भीतीमुळे त्यांनी भोसवंत, इथे लक्षात द्या, भोसवंत व भोसले म्हणू लागले. आता या देवराजीच्या वंशवेळ कशी आहे, यांना पण 10 पुत्ररत्न होते देवजाजीचे. याच्यामध्ये इंद्रसेन, शुभकृष्णाजी, रूपसिंहजी, भूमिंद्रजी, धापजी, बरहटजी, खलाजी, जयकर्ण, संभाजी आणि बाबाजी. बाबाजीचं जर तुम्ही म्हणाल मी बाबाजीवर का देतो एक महत्व, तर बाबाजी हे मालोजींचे वडील होते. मालोजी हे शहाजींचे वडील होते आणि शहाजी हे शिवाजींचे वडील होते. तर जर आपण बघत असाल तर इथे बाबाजींची वंशवेळ इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये आली. देवजाजीचे वडील आहे आपले अजयसिंह. अजयसिंहचे वडील आहे लक्ष्मणसिंह. लक्ष्मणसिंह हे 12व्या शतकातले आहे. यांची वंशवेळ आहे. बाबाजीचा जन्म जेव्हा 1533 ला झालेला आहे, म्हणजे जी 12व्या शतकातील जी बखर आहे किंवा जी आहे त्यांच्यावरून आहे. आणि बाबाजीला मालोजी आणि विठोजी असे 2 पुत्ररत्न झाले. मालोजीचा जन्म 1550 मध्ये आहे, तर विठोजीचा जन्म हा 1553 मध्ये आहे. तर जसं आपण बघितलं की ह्या 12व्या शतकामध्ये जर आपण एक सारांश जर काढला तर कसं आहे की चित्तोड आणि महाराष्ट्रातला जर संबंध आला तो कसा येईल, तर चित्तोडचे राजे जे होते लक्ष्मणसिंहचा युद्ध आपण एक सारांश घेऊ. लक्ष्मणसिंहचा युद्ध खिलजी सोबत झालं. खिलजी सोबत लढताना त्यांना यश आले नाही, अपयश आले. तिथून त्यांनी त्यांचा मुलगा अजयसिंह याच तिथून पलायन केले. त्यांनी तिथून त्यांची वंशवेळ चालू केली. अजयसिंहचं मुलं होते सज्जनसिंहचा मुलगा होता देवजाजी. देवजाजीच्या वंशवाडमध्ये बाबाजी आले. वंशवाडमध्ये बाबाजी पासून झाले आपले मालोजी. मालोजींच्या पासून झाले आपले शहाजी पासून झाले आपले शिवाजी.
तर एक मराठी म्हणून जर आपल्याला कोणी विचारलं तर तुम्हाला शिवाजी महाराजांचा वंशवेळ काय आहे, किमान तुम्ही इतकं तरी सांगता आलं पाहिजे की शिवाजी महाराजांचे आजोबांचं नाव मालोजी होतं, मालोजींच्या वडिलांचं नाव बाबाजी होतं, बाबाजींच्या वडिलांचं नाव तुम्ही किंवा इतरी सांगू शकाल. तर जर याला कोणी इतिहासात कोणी विचारलं याला पुरावा काय, पुस्तकाचं नाव सांगायचं. इथून आम्ही सुरुवात करतोय म्हणा. मग किमान एक मराठी म्हणून ह्या गोष्टी आपल्याला आल्याच पाहिजे. दुसरी गोष्ट येते आपली जी मी तुम्हाला सांगितली होती की 4 गोष्टी आहेत, 4 सार आहेत, 4 तर्क आहेत. तर 4 तर्कापैकी एक तर्क मी तुम्हाला सांगितलेला आहे. आज आपण 2 तर्क बघणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी 2 तर्क सांगतील. तर दुसरी जी तर्क होता तो श्री शिव दिग्विजय नामक बकरीतील वंशवृत्त होती. येण्याप्रमाणे आहेत की शिसोदे भोसल्यांच्या कुळात उदयसिंग नामक एक राज्यकर्ता झाले. त्यांनी उदयपूर शहर बसवले आणि या वंशाच्या पुरुषास यवनी पादशाहाने एक किल्ला भेटवस्तू म्हणून दिला आणि त्या किल्ल्यामध्ये एक नौबत होती जी किंमत फार तो दुर्मिळ होता, पच्चरीस होता आणि याची अभिलाषा यवनी पाशाला आलती. त्यांनी जो भेट किल्ला दिला होता त्या दुसऱ्या यवनी पादशाला आलती. त्यांनी समुपचाराने तो किल्ला राजाने दिला नाही. तो किल्ला चित्तोडचा किल्ला राजाने दिला नाही म्हणून यवनी पादशाहाने त्या किल्ल्यावर पुन्हा स्वारी केली. इथे जर बघत असाल तर श्री दिग्विजय बकरीमध्ये पण ते सांगितलं की चित्तोडच्या किल्ल्यावर यवनी पादशाहाने स्वारी केलेली आहे. मागच्या स्वारीमध्ये बघताय की 12व्या शतकामध्ये आपण जर बघत असाल तर तिथे पण यवनी पादशाहाने किल्ल्यावर स्वारी केली. तर इथे पण किल्ल्यावर स्वारी केली आणि वेढा दिला. तो वेढा त्या राजांना तोडता आला नाही आणि याचमुळे काकाजी नाम म्हणजे त्यांचे जे राजे होते, जो किल्ल्याचे जे राजे होते त्यांना पण वेढा देता आला नाही. इथून काकाजी जे त्या राजाचे चुलते होते त्यांना आपण काकाजी संबोधतो. त्याच्यामध्ये त्यांनी पलायन केले, चोरून पलायन केले. वेढा होता तो वेढा तोडू शकत नव्हते. त्याच्यामुळे पुन्हा इथे वंशवेळ तुटावी नको म्हणून त्या काकाजींनी सुखरूप आपले कुटुंब आणि राजाच्या पत्नीस यांनी सुखरूप गडाच्या बाहेर पलीकडे गेले आणि त्यांनी एका राजाचा आश्रय घेतला. उदयपूरच्या एका राजाचा आश्रय करून त्या राजांनी त्यांना समोर जाऊन एक मुलूक पेट तोडून दिला त्या चुलत्याला. या राजाला या काकाजींनी राजाच्या पत्नीला जी अगोदर गरोदर होती तिला सुखरूप पोचवले, मुलूक दिला, तिचा सांभाळ केला. त्यास पुत्ररत्न झाले, त्याचे नाव आहे चंद्रसेन. या चंद्रसेनाचा यांनी सांभाळ केला व जेव्हा तो वयात आला, चंद्रसेन जेव्हा वयात आले त्यांनी त्यांच्या या टाइम मध्ये काकाजींनी बरेचसा राज्य पुन्हा बडकावला, गेलेले राज्य मिळवले, थोडेफार मिळवले, लोक जमाव केला, अगदी स्वराज्य स्थापन टाइप मध्ये केले. आणि जेव्हा चंद्रसेन वयात आल्यानंतर पुन्हा काकाजी आणि यांच्यामध्ये मतभेद झाले. ह्या मतभेदामुळे काकाजी म्हणजे जे त्यांचे होते ते उदयपूर सोडून दौलताबादाजवळ आले. तिथे त्यांनी काही गावांची पाटीलकी खरेदी करून घेतले. दक्षिणेत येऊन त्यांनी दौलताबाद सरकारचा आश्रय घेतला आणि करून हिरणी, बेर्डी, देऊळगाव, वेरूळ इत्यादी गावचे त्यांनी पाटीलकी मिळवले. आता या काकाजीच्या वंशामध्ये बाबाजींची जन्म झाला. काकाजींच्या वंशामध्ये जर बघत असाल तर बाबाजीचा जन्म झाला. बाबाजी कोण तर ते तुम्हाला तेच सांगतोय. बाबाजी म्हणजे मालोजींचे वडील, मालोजी म्हणजे शहाजींचे वडील, शहाजी हे शिवाजी महाराजांचे वडील. तर बाबाजीचं नाव जर लक्षात आलं तर आपल्याला समजण्यात आलं पाहिजे बाबाजी हे शहाजींचे आजोबा, शिवाजी महाराजांचे ते वडिलांचे आजोबा होते. म्हणजे तुम्हाला जर वंशवळ करत असेल तर बाबाजींचं नाव येतोय हे वंशवेळमध्ये. मागच्या याच्यामध्ये पण आपण बघत असाल तर देवराजीच्या वंशवाळमध्ये बाबाजीचं नाव आलंय, इथे फक्त काकाजीचं नाव आलंय. काकाजी म्हणजे आपण इथे गृहीत धरू देवराजजी. देवराजजी म्हणजे कोण तर हे सज्जन सिंहचे मुलं, म्हणजे सज्जन सिंहचे त्यांचे वडील होते. सज्जन सिंहचे वडील कोण होते तर हे आपल्याला मागच्याच व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्याच वेळी सांगितलं आहे मी. सज्जन सिंहचे वडील हे अजय सिंग होते. अजय सिंगचे वडील हे लक्ष्मी सिंग होते, जे 12व्या शतकामध्ये चित्तोडचे
राजे होते. तिथपर्यंत जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर आपल्या 2 बखरीतल्या आपण एक संदर्भ जसा कृष्णाजी अर्जुन लिखित आहे तो आपण एक सिंपल पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेला आहे. समोरच्या याच्यामध्ये आज आपण बघणार आहे मराठा त्या साम्राज्यातील बखरमधील वंशवेळ आणि शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानाच्या इतिहासातील वंशवेळ. तर ते सध्या इतकंच ठेवूया. काही चुकलं असेल तर मला क्षमा करावी. आणि हो,